गणेश बोरली आजच्या निर्णायक तिसऱ्या रजनीतील अंतिम सामना, शेवटची लढत, बक्षीस पात्र फेरीचा सामना। चला, अंपायर्स मैदानात दाखल व्हावं लागेल। ओपनर्स दाखल होत आहेत, करण आणि त्यांच्या सोबत लाला देत आहेत। फिल्डिंग साठी टीम रेडी होतीये। जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी, एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीमचे उपस्थित झाले, त्यांचे सरस स्वागत आहे। 1:01 स्थानिक वेळ अंतिम सामना सुरू होतोय। पहिली रजनी गाजवली शिवप्रेमी शिरगावनं, काल दुसरी रजनी गाजवली साई स्पोर्ट्स सरलगावनं, तर आज आदिवासी विभागातून 10 संघ या स्पर्धेत सम्मिलित झालेले आहेत। फार मोठ्या प्रमाणात जेबी स्पोर्ट्स काट्याच्या वाडीचे पाठीराखे समर्थक आलेले आहेत, त्या सर्वांचं स्वागत आहे। विनंती या पण मंचावरती। त्याचबरोबर श्री गणेश बोरली संघ आज या संपूर्ण स्पर्धेत क्रीडा रसिकांचं लक्ष या टीमने वेधलेलं आहे। सामना सुरू होतो। निर्णायक 3 षटकांची लढत गोलंदाजीसाठी पाहिलं तर दाखल होत आहेत नितीन। सामना सुरू होतोय। आघाडीला करण, स्ट्रायकर एंडला त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला देतोय लाला। ऑल इज सेट। महत्वाचा सामना, निर्णायक सामना। जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये दाखल होईल, एका चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी होईल आणि पाहायचं आता कुठल्या टीमचं ते स्वप्न साकार होईल। महत्वाची लढत, बक्षीस पात्र फेरीचा सामना सुरू होतो। या दोन्ही टीम्सला उपस्थित सर्वांच्या वतीने या सामन्यासाठी आपण देऊयात ऑल द बेस्ट। 3, 2, 1 लेट्स प्ले। हेअर वी गो। गोलंदाज तयार नितीन। पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट। खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे। फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत आले जरूर, बॉल अडवलाय। गुड फिल्डिंग। 2 धावा मिळताना दिसतील। तिसरीचा प्रयत्न चालवलाय पण वेळीच आता करणला माघार घ्यावी लागलेली आहे। पहिल्या बॉलवर 2 धावा मिळताना दिसत आहेत। या 2 धाब्यासोबत सध्या डाव सुरू होतोय। बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात खातं खुलं होते श्री गणेश बोरली क्रिकेट संघाचं। पहिल्याच बॉलवर करणच्या बॅटमधून येत आहेत 2 रन। 2 धाब्यासोबत डावाचा होतो शुभारंभ, फलकाचा होतोय आगाज। आता स्विच हिट, थर्ड मॅनच्या बाजूने काढलाय बॉल। आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं बॉल दीप थर्ड मॅन सीमा पार। स्विच अँड स्वीट हिट करणच्या बॅटमधून हा चौकार। या चौकारासोबत सध्या टीमची धावसंख्या दाफलकावर 19 अंकित झाली आहे, ती 6 ऑन बोर्ड। 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर। आजचे निर्णायक महत्वपूर्ण स्पर्धेची तिसरी रजनी, बक्षीस पात्र फेरीचा सामना सुरू आहे आणि सध्या सुसाट सुटलाय संघ श्री गणेश बोरली। आता शॉट ऑफ लेंथ होता, पूर्णपणे फलंदाजाला सरप्राईज केलं। चांगला बाउन्स या बॉलवरती प्राप्त करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज नितीनला। आज डे फॉर्मॅट मध्ये देखील बेंडरवाडी चषकात बक्षीस पात्र फेरीचं तिकीट काबीज केले जेबी स्पोर्ट्स काट्याच्या वाडीनं आणि तिथनचा संघ या स्पर्धेत दाखल झालाय। समोरची बाईक आहे, 2 मिनिटं पंच सामना थांबवा। एससीडीज हेडलाइट ऑफ करा, थँक्यू। आता आपण मॅच कंटिन्यू करतोय। धावसंख्या बनली आहे ती 6। बॅटर तयार करण। आता इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स, क्लासिकल स्टाईल उडवला बॉल एक्स्ट्रा कव्हरला। फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पण त्याच्या आवाक्याबाहेर 1 टप्पा 2 टप्पा 3 टप्पे घेत बॉल निघालाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे। एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, व्हॉट अ शॉट, बेमिसाल टायमिंग, पाण्याजोगा फटका, चौकार। तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी करण जाणले जातात आणि सध्या या क्लासिकल स्टाईलला 4 धावा येतात। चौकारासोबत संघ पुढे सरकलाय श्री गणेश बोरली, 10 ऑन बोर्ड। सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 10।
स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग स्टिक. इट इज वाईड बॉल. ऑन फील्ड अंपायर सागर कापडी सरांचा एक्स्ट्रा रनचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. एकूण अंकित होतोय तो 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे आलाय. एसटी रक्षकाचं बॅकअप आलंय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची झाली समाप्ती. डॉट बॉलनं सध्या धावफलक स्थिर. धावा स्थगित. 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला स्वीपचा प्रयत्न. मिडल स्टिकवर जाऊन बॉल आदळलाय. क्लीन बोल्ड. यू मिस. आय विल डेफिनेटली बँक ऑन टार्गेट. फलंदाज बाद. 11ला पहिल्या षटकांती पहिला हादरा बसलाय. तो टीम श्री गणेश बोर्लीला करणला सोडावं लागतंय मैदान. फलंदाज बाद. संदीप बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 11 धावा सध्या स्कोरबोर्डवर. निर्णायक 3 षटकाची लढत. बक्षीसपात्र फेरीचा सामना. एक वेगळा दबाव असेल. एक वेगळं दडपण असेल. लेफ्टी बॅटर सध्या स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी तयार. लाला या बॅटरकडे क्षमता आहे. आक्रमक फलंदाज आहे आणि पाहायचंय आता कशा पद्धतीनं करणनं चांगला स्टार्ट दिल्यानंतर या डावाची जबाबदारी स्वीकारेल लाला. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. अगदी पुढ्यात टाकलाय. थेट निघालाय तो बॅटन पॅड मधून. एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉल. डॉट बॉलची झाले सांगता धावसंख्या सध्या स्थिर. स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्या धावफलकावर. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. आता बॅकफुटवर ढकललं फलंदाज लालाला. बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न. अबे फ्रॉम बॉडी खेळायचं होतं. चेंडूबाटचा संपर्क घडवता आला नाही. बॅक टू बॅक सेकंड डॉट. यावेळेला आणखीन एक बॉल आलाय डॉट. ब्युटिफुल बॉलिंग. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. सलगचा लागोपाठचा लगातारचा तिसरा डॉट बॉल आता टाकलाय तो गोलंदाज संदीपनं. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. आता चांगला दबाव बनवलाय गोलंदाज लालावर. यावेळेला लाईन चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल. 4 चेंडू 4 डॉट. शाहरुख खानने चित केलंय फलंदाज लालाला. लेंथ लाईन व्हेरिएशन स्पीड काही समजू शकला नाही लाला. आता हाफ ट्रॅकर अर्ध्या विकेटवर टाकलाय. तो देखील निघालाय. थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. बॅक टू बॅक 5th डॉट बॉल. लागोपाठचा सलगचा लगातारचा 5वा डॉट बॉल आता आलाय. यावेळेला सलगचा 6वा बॉल आणि 6वा बॉल देखील आलाय डॉट. नाईट धमाका चषकातील निर्णायक बक्षीसपात्र फेरीतील हा पहिला गोलंदाज ज्यानं निर्धाव षटक टाकलंय आणि ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांच्या अंती अवघ्या 11 धावा धावफलकावर. एक फलंदाज बाद झालाय. आता दबाव बनलाय बॅटिंग करणाऱ्या टीम श्री गणेश बोर्लीवर. पाहायचंय आता अंतिम षटकात कुणाला नियुक्त केलं जाईल. शेवटच्या षटकात कुठल्या गोलंदाजाची निवड केली जाईल. काय कमालीची कामगिरी केली आहे संदीपनं. मेडन ओव्हर निर्धाव षटक. शॉर्ट फॉर्मॅट मध्ये फार कमी प्रकारे अशा पद्धतीची कामगिरी एखाद्या गोलंदाजाकडून होत असते. ॲक्युरेसी, कंट्रोल, पेस, व्हेरिएशन आणि त्याचबरोबर कन्सिस्टन्सी त्यानं दाखवलेली आहे. सातत्यता, लयबद्धता, विविधता, अचूकता आणि वेग यांचा मिलाप आपल्याला दुसऱ्या षटकात संदीप कडून पाहायला मिळाला. आता शेवटचं षटक बॉलिंग मार्कवर तयार. उल्हास. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल अगदी पुढ्यात टाकलाय. रायटी बॅटरसाठी टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय बॉल थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. पहिल्या षटकात 11 धावेचा स्टार्ट. दुसरं षटक संदीपचं निर्धाव आणि तिसऱ्या षटकात देखील उल्हासची डॉट बॉलनं सुरुवात. शेवटच्या 15 चेंडूत स्ट्रगल आहे. यावेळेला बॅटची कडा आणि फलंदाज बाद. इट्स आउट. कल्पेशला आता सोडावं लागतं मैदान. फलंदाज बाद. 11ला आता दुसरा झटका लागलाय तो टीम श्री गणेश बोर्लीला. फलंदाज बाद.
नवीन बॅटर आता हरी बॅटिंग साठी दाखल होतोय. पहिल्या डावाचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. मागच्या 9 चेंडूवरती एकही धाव आली नाही. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती करणचा त्रिफळ उद्ध्वस्त झाला. मागच्या षटकात संदीपनं 6च्या 6 चेंडू निर्धाव टाकले मिडन ओव्हर आणि या षटकात देखील आता उल्हासनं पहिला बॉल डॉट टाकला तर दुसऱ्या बॉलवर आता विकेट कॅरी केलेली आहे. नुकताच बाद होत असताना फलंदाज कल्पेश माघारी परतलाय. नवीन बॅटर हरी या वेळेला बॅकफुटवर गेले, कट केल्या बॉल, गॅप मोठा आहे, फिल्डर फार दूरवरचं अंतर कापून आलाय. एक सिंगल बनली, सेकंडचा कॉल, विकेट कीपर एंडला. थ्रो थोडा लेझी आला, थोडा खराब आला, थोडा लेट आला, तोपर्यंत 2 धावा आता थेट पूर्ण होताना दिसत आहेत. बऱ्याच कालावधीनंतर सध्या संघाची धावसंख्या दाफलकरती मार्गस होती. पुढे ती 13 ऑन बोर्ड. 13 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. महत्वाचा सामना बक्षीस पात्र फेरीची लढत. या वेळेला टॉपेज बॉल हवेत पण विकेट कीपर पोहोचू शकला नाही. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल धावेसोबत सध्या धावसंख्या 14. 14 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. पूर्णपणे दबदबा, पूर्णपणे वर्चस्व, पूर्णपणे दरारा आतापर्यंत पहिल्या डावात गोलंदाजी करत असताना टीम जेबी स्पोर्ट्स काट्याचे वाडी क्रिकेट संघाचा. स्टील 2 टू गो. लालाला झालं गेलं, विसरावं लागेल. 2 चेंडूत फिनिशिंग टच द्यावा लागेल. आता लाईन पाहावी लागेल. सिडीज वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. प्रेक्षकांना एक सूचना आहे, बॉल टाकताना कोणी बोलू नका. बॅटची एज जर घेतली तर तो स्टील 2 टू गो. एक्स्ट्रा धाव, वाईड न एक अतिरिक्त धाव. स्कोर सध्या बनलाय 15. आता ऑन साइडला गॅप मध्ये चाललाय बॉल, फिल्डर आलेत. चांगलं बॅकअप, एक धाव. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही. एकाच धाब्यावरती आता समाधानी राहावं लागेल. सिंगल धाब्यासहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 16 ऑन बोर्ड. 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 16ला विकेट, 2 पडलेले आहेत. स्टील 1 टू गो. अंतिम अखेरचा निर्णायक चेंडू आता पहिल्या डावाचा बाकी. 4 आला तर 20 बनतील, 6 आला तर 22 बनतील आणि या टीमनं यापूर्वीच्या सामन्यात 24 देखील डिफेंड केलेले आहेत. हे विसरून चालणार नाही. बॉलिंग युनिट तगडं आहे श्री गणेश बोर्लीकडे, पण आता फिनिशिंग टचची जबाबदारी शेवटच्या बॉलवर हरीला घ्यावी लागेल. यावेळेला खोला टाकलाय बॉल, मागे आलाय, बॅटर बीट होतोय. यस्त्यांना बॉल संपर्कात आलाय, फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवर देखील काढली विकेट. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपलाय. माफक 16 धावा बनल्या गेल्या आणि बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात विजयासाठी 17 धावेचं टार्गेट आता सेट होतोय जेबी स्पोर्ट्स काट्याचे वाडी क्रिकेट संघासमोर. सतरा धाबेचं टार्गेट आहे. हार्ड लक स्वर्गीय संतोष स्मृती जांभूलवाडी, गिरीश बांगारा सर अँड ऑल टीम. ओपनिंग पेअर दाखल होते काशीनाथ आणि त्यांची सोबत देत आहेत गणेश. गोलंदाजीसाठी
मात्र हरिदाची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे. लो स्कोरिंग बॅटल आहे, पण पाहायचं आता गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीनं दमखम दाखवला जाईल. 18 चेंडू 17 धावा हे समीकरण. निर्णायक सामना, महत्वपूर्ण सामना, बक्षीसपात्र फेरीची लढत. थोडं लो स्कोरिंग बॅटल आहे. कालच्या दिवसात देखील बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात लो स्कोरिंग बॅटल आपण एन्जॉय केलं. पहिल्या दिवशी टफ फाईट सामना होता आणि आजच्या तिसऱ्या रजनीत 10 आदिवासी संघ जे सम्मिलित झाले त्यातून 8 टीमचा गाशा गुंडाळलेला आहे. 2 संघ मैदानावरती लढतायत. पाहायचंय नाईट धमाका चषकातील सुपर 3 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ आता कुठला असेल. सुपर 3 मध्ये आता कुठला संघ रवाना होईल, दाखल होईल. मॅच इज ऑन. दुसरं सत्र सुरू. 18 चेंडू 17 धावा. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर बरसलाय. पहिल्या बॉलवर केलंय आक्रमण. काशीनाथच्या बॅटमधून आलाय हा कडक हिट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, सिक्सर, षटकार. पहिलाच बॉलाने पहिल्या बॉलवर बरसतायत. काय कॉन्फिडन्स स्टार्ट या धावाचा दिलाय तो काशीनाथनं. या षटकारासोबत सध्या डाव सुरू होते. बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात जेबी स्पोर्ट्स काट्याचेवाडी टीमचं खातं खुलं होतंय. फलकाचा शुभारंभ होतोय. पहिल्या बॉलवर सिक्सर. 17 बॉल. आता विजयासाठी 11 रनची आवश्यकता. यावेळेला चांगला बॉल आहे, गुडलेंथवर पडला. अतिरिक्त उचली घेत निघालाय. थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉल. खरं तर इगतपुरीवरून फार दूरवरचं अंतर कापत श्री गणेश बोरली संघ या स्पर्धेत सम्मिलित झालेला आहे. मात्र दस विभागातील जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी टीम जी आज सध्या एक वेगळ्याच मोडमध्ये दिसते. व्हाईट बॉल पंच कन्फर्म करतायत सागर कापडी सर. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धावा आता मिळताना दिसेल. या धावा रोखाव्या लागतील. ऑलरेडी लो स्कोरिंग सामना आहे. धावांची इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे कमी आहे. सो खर्च देखील मोजून मापून करावा लागेल. एक्स्ट्रा धाब्यावरती रोख आणावी लागेल. अतिरिक्त धाब्यानं धावा संख्या 7. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय बॉल. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचतील का. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल. थ्रो थोडा वाईड, थोडा खराब आहे आणि तोपर्यंत दुसरी धाव तितक्याच तत्परतेनं तितक्याच वेगानं कंप्लीट करण्यात आलेली आहे. या 2 धाबे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 9 ऑन बोर्ड, 9 धावा धावफलकावर. पहिल्या डावात संदीपची जबरदस्त कामगिरी. निर्धाव षटक स्पर्धेतलं पहिलं त्यानं टाकलं. कमी धावसंख्येवर रोखलं गेलं आणि आता पाठलाग करत असताना सध्या आपण बघत आहोत जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी हा संघ. फ्रंट सीटवर एक्स्ट्रा कव्हरला केलाय ड्राईव्ह. बॉटम बँडचा चांगला वापर. बॅकलिपला खाली ठेवत असताना एक सिंगल धाव केली कंप्लीट आणि या सिंगल धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. 10 ऑन बोर्ड, 10 धावा सध्या धावफलकावर. 14 बॉल. आता 7ची गरज. यावेळेला शॉर्ट बॉल बॅकफुटवर गेले. पूल केला. मिडविकेट रिजन कडे निघालाय बॉल. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स. इनटू द फॅन्स. 1-2 का 4. येतो द चौकार. 4 धावा. गुड शॉट. या चौकारासोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती 1 अंकित होती. 14 ऑन बोर्ड. टीमची टोटल सध्या 14 या आकड्यावर. फिल्डरचा प्रयत्न फार सुंदर होता पण सरते शेवटी तो अपयशी राहिला, अयशस्वी राहिला. आता उद्या 3 धावेची आवश्यकता. यावेळेला समोर ड्राइव्ह केल्या बॉल. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झालेत. चांगलं बॅकअप. एक सिंगल धाव षटकाची झाले सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात बनल्या गेल्या 15 धावा आणि आता विजयासाठी 12 चेंडू 2 षटकात अवघ्या 2 धावेची आवश्यकता. फलंदाजी करत असताना हवी तशी कामगिरी झाली नाही. गोलंदाजीमध्ये देखील पहिल्या षटकात धावा खर्च झालेल्या आहेत. खरं तर फार दूरवरचा प्रवास करून श्री गणेश बोरली संघ स्पर्धेत सम्मिलित झाला, वेळेत उपस्थित झाला. मात्र जेबी स्पोर्ट्स काट्याच्या बडीनं ओव्हरऑल आज संपूर्ण रजनीत प्रभावशाली परिणामकारक कामगिरी केलेली आहे. कल्पेचा बॉल बॅकफुटवर गेले. ड्राइव्ह केल्या कव्हर्स मध्ये. एक सिंगल सहजरित्या आता मिळताना दिसेल. स्कोर सार लेवल 9. धावसंख्येची बरोबरी झालेली. आता विजयासाठी अवघ्या 1 धावेची आवश्यकता. सॉफ्टनं खेळतायत. एक सिंगल कंप्लीट. याचबरोबर बक्षीसपात्र फेरीचा सामना संपलाय. तिसऱ्या रजनीतील आजची निर्णायक लढत जल्लोष सुरू झालाय. जेबी स्पोर्ट्स काट्याचेवाडी टीमचा आजच्या दिवसात जनमन बेंडरवाडी चषक त्यांनी गाजवलं आणि आता रजनी स्पर्धेत नाईट धमाका चषक दुसरं पर्व गाजवलंय. उत्साह, आनंद आणि जल्लोष सध्या होतोय. टीम जेबी स्पोर्ट्स काट्याचेवाडी टीमच्या समर्थकांचा, पाठीराख्यांच्या, हितचिंतकांचा, शुभचिंतकांचा. तिसरा संघ
जो आता दाखल होतोय सुपर 5 मध्ये. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. टीम जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी. टफ अँड हार्ड लक. श्री गणेश बोरली, लाला करण, कल्पेशन, ऑल टीम. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरच तुम्हाला मैदान सोडायचं. लक्ष सुद्धा कंपल्सरी हँडशेक. हे सामना संपलाय, हरकत नाही, मात्र दोन्ही टीमला हँडशेक करूनच मैदान सोडावं लागेल.